आजपासून शाळा सुरू झाल्या तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था चिंताजनक आहे। जिल्ह्यातील 2084 पैकी तब्बल 1212 शाळांना तातडीने दुरुस्तीची गरज आहे। कुठे गळकी छतं आहेत, कुठे तुटलेल्या खिडक्या आहेत, तर कुठे उखडलेल्या फरशा आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पळशी परिसरातील शाळेत तर 8 वर्ग खोल्या धोकादायक स्थितीमध्ये असून 320 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे। अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी रखडलाय, त्यामुळे शाळांची ही दुरवस्था कायम आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याशी। सचिन, हे अतिशय गंभीर आहे। आता उन्हाळा संपत आला, परत शाळा सुरू झालेल्या आहेत, पुन्हा पावसाचा जोर वाढेल। कोण जबाबदारी घेणार जर काही अनुचित प्रकार घडला तर? याकडे प्रशासन दुर्लक्ष करते असंच म्हणायचं का? आता मी एका शाळेमध्ये आहे आणि मी त्या शाळेमध्ये मधलं धक्कादायक वास्तव तुम्हाला दाखवतोय। तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की शाळेचं जे छत आहे ते अख्खं छत असं अनेक दिवसांपासून या झाडावर अडकून पडलेलं आहे। त्या झाडाच्या खाली तुम्ही पाहू शकतात की मुलं कशा धोकादायक पद्धतीने खेळ खेळतायत। ही शाळा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळगाव या गावातली आहे आणि इथलचं जर पाहिलं तर या शाळेचे छत उघडलेले आहे। वर्ग खोल्यावर आता छत उरलेला नाहीये, तर अनेक ठिकाणी भिंतींना मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। यामुळे इमारतीत विद्यार्थ्यांना बसवणं कितपत सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। हा बोलकं चित्र आहे, काही सांगायची गरज नाहीये। या झाडांवरती जे पत्रे आहेत तुम्ही पाहू शकतात की ही पत्रे आहे, ही सर्व बोलकी परिस्थिती आहे आणि किती धोकादायक आहे स्पष्ट या चित्रातून दिसत आहे। आज शाळेचा पहिला दिवस आहे। राज्यभरातील विद्यार्थी नव्या उत्साहाने शाळेत दाखल झाले आहेत, मात्र इथल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सुरक्षित वर्ग खोल्या उपलब्ध नाहीयेत। शिक्षणाची घंटा वाजली असली तरी या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आता छप्पर नाही, ही वास्तव परिस्थिती आहे। मात्र आता प्रशासनाने याकडे का लक्ष दिलं गेलं नाहीये? आतापर्यंत प्रशासनाने या वर्ग खोल्यांचा रिपेअर का केलं गेलं नाहीये? गेली अनेक दशकं ही शाळेमधल्या ही समस्या या ठिकाणी अशीच होती। इथले स्थानिक सांगतात की आम्ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून या शाळेसंदर्भात प्रशासनाकडे लढतोय, मात्र प्रशासनाकडून निधी नसल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आता पावसाळा सुरू झाला, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे। आणि ही बोलकी परिस्थिती इथे जर हे विद्यार्थी खेळत आहे, उद्या नव्हे तर कधीही कुठल्याही अनुचित प्रकार घडू शकतो। त्यामुळे तातडीने आता प्रशासनाने या ठिकाणी आलं पाहिजे आणि ही परिस्थिती तातडीने सुधारवली गेली पाहिजे। सध्या जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित वर्ग खोल्या नाहीयेत। ही गंभीर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर सारख्या मेट्रो सिटीचं स्वप्न पाहणाऱ्या जिल्ह्याची आहे। ठीक आहे, बरोबर आहे, कारण विद्यार्थ्यांचा हक्क आहे शिक्षण, पण जिथे मुलं शिकायला जातात त्या ठिकाणची त्या वास्तूची स्थितीच धड नसेल तर मुलांना काय शिकवलं जाणार? प्रशासन याकडे कधी नजर टाकून उपाययोजना करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या आढाव्यासाठी आणि वस्तुस्थिती दाखवल्यासाठी।